तुम्हाला प्रश्न पडला असेल, समोर काय दिसतंय? हे जे आहे ते इडलीचं बॅटर आहे. इडली तयार करण्यासाठी आपण जे पीठ आंबवून ठेवतो ते आहे. मग एक प्रश्न येतो की इडलीचं पीठ असं फुगतं का? वाय इट बिकम पफी? मग पफी होण्याचं कारण काय आहे की ज्या वेळेला याच्यामध्ये किण्वन म्हणजे फर्मेंटेशन ही प्रक्रिया बॅक्टेरिया घडून आणतात, त्यावेळेला त्यातून जो CO2 रिलीज होतो तो या मिक्सचरमध्ये ट्रॅप होतो आणि त्यामुळे त्या CO2च्या बबलमुळे हे जे मिक्सचर आहे ते असं पफी होतं आणि आपली जी इडली आहे ती फुगते किंवा ती अशी स्पॉन्जी होते. फर्मेंटेशन म्हणजे काय? ही एक बायोकेमिकल प्रोसेस आहे की ज्यामध्ये काही बॅक्टेरिया किंवा फंजाय हे कॉम्प्लेक्सचं कन्व्हर्शन सिम्पल सबस्टन्समध्ये करतात त्यांच्या एन्झाईमद्वारे. आता समजा आपण घेऊया लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन, की जे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया करतात, ज्यांचं नाव आहे लॅक्टोबॅसिलस, आणि ते या मिल्क शुगर लॅक्टोजचं कन्व्हर्शन लॅक्टिक ॲसिड म्हणजे कर्ड किंवा दही यामध्ये करतात. तसं ईस्ट आहे, ईस्टचं झायमेज एन्झाईम ग्लुकोजचं कन्व्हर्शन इथिल अल्कोहोलमध्ये करते. आता आपण हे पाहतोय ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी. पूर्वापार किंवा ट्रॅडिशनली बरेचसे प्रॉडक्ट आपण फर्मेंटेशन या प्रोसेसने बनवतो. जसं दुधापासून बनणारं दही आहे, बटर आहे, नंतर तूप आहे, नंतर दारू ज्याला आपण सुरा किंवा मदिरा म्हटलेलं आहे, नंतर जिलेबी, ढोकळा, डोसा असे अनेक प्रॉडक्ट आपण ह्या प्रोसेसने ट्रॅडिशनली बनवत आहोत किंवा आपल्या घराघरामध्ये बरेचसे प्रॉडक्ट यातले बनतात. आज जी आपण प्रोसेस पाहिली याच्यामध्ये 2 बॅक्टेरिया इन्व्हॉल्व असतात, ल्युकोनॉस्टॉक आणि दुसरा आहे स्ट्रेप्टोकोकस स्पेसिस. हे इडली बनवण्यासाठी आपल्याला मदत करतात. त्याच्या फर्मेंटेशनची जी प्रोसेस आहे त्यामध्ये ती कॅरी आऊट करतात.